तर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मोडकळीला आलेल्या शाळेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। शेकडो वर्ग खोल्या पडण्याच्या अवस्थेत असल्यानं त्या खाली केल्यात। मात्र नवीन वर्ग खोल्याचं बांधकाम अजूनही रखडलंय। त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील वाणेगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा गेली 2 वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात भरवली जात आहे। विद्यार्थ्यांना शाळा नाही, खेळायला मैदान नाही, एकच इमारतीत रुग्णांवर उपचार आणि विद्यार्थ्यांना शिक्षण। पाहुयात लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मोडकळीला आलेल्या शाळेचा प्रश्न ऐरणीवर। तुळजापूर तालुक्यातील वाणेगावची शाळा भरते आरोग्य केंद्रात। शाळेसाठी विद्यार्थ्यांची दररोज 1 किलोमीटरची पायपीट। आयुष्मान आरोग्य मंदिरात बसलेली मुलं पाहून आपल्याला वाटेल ही मुलं दवाखान्यात उपचारासाठी आली असावी, मात्र तसं नाहीये। ही मुलं या दवाखान्यात आली आहेत ती शिक्षण घेण्यासाठी। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील वाणेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची जुनी इमारत धोकादायक झाल्यानं विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी हेळसांड होताना पाहायला मिळते। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषद प्रशासनानं ही शाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थलांतरित केली आहे। गेली 2 वर्ष आरोग्य केंद्रात एकाच छताखाली रुग्णांवर उपचार आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत। या ठिकाणी अशी अवस्था झालेली आहे, धड शाळाही व्यवस्थित भरत नाही आणि आरोग्य केंद्रही चालत नाही। आणि की दोन्ही एकत्र ठिकाणी असल्यामुळं जे काही आरोग्य अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनाही या ठिकाणी प्रॉब्लेम होतो। आणि खाली पूर्णपणे 7 वर्ग खोल्या नसल्यामुळे 2 ते 3 वर्ग एकत्र बसून शिक्षकांना शिकवावं लागतं। त्यामुळं शिक्षणावर सुद्धा काही प्रमाणात याचा परिणाम होत आहे। जवळजवळ 2-3 वर्ष झालं, आज 3-4 वर्ष झालं त्यांनी पाडायचा प्रयत्न करण्यात गावात आणि आज 1ली ते 7वी पर्यंत शाळा जी आहे एकत्र शिकवायला। एवढी अडचण आहे लेकरांना, दवाखान्यात शाळा एकत्र। आणि ही नवीन रस्ता झालाय, भविष्यात ही जरी शाळा झाली त्या रस्त्याला चारीच केलेली नाही। आरोग्य केंद्राच्या एकाच इमारतीत 1ली ते 7वी पर्यंतच्या 118 विद्यार्थ्यांचं अध्यापन आणि ग्रामीण भागातल्या अनेक रुग्णांवर उपचार सुरू असल्यानं विद्यार्थी आणि रुग्णांची मोठी पंचायत झाली आहे। इमारतीच्या वरच्या मजल्यावर रुग्णांची तपासणी, उपचार केले जात असल्यानं वयोवृद्ध रुग्णांना पायऱ्या चढून जाणं आणि सर्वच रुग्णांवर उपचार करणं डॉक्टरांनाही जिकरीचं झालंय। तर मर्यादित वर्ग खोल्यांमध्ये 1ली ते 4थीचे आणि 5वी ते 7वीचे अध्यापन एकत्र करावे लागत असल्यानं विद्यार्थी आणि शिक्षक यांनाही आता त्रास होऊ लागलाय। 5वी 6वी 7वीला एकत्रच घ्यावं लागतं। 3 वर्ग एकाच मध्ये बसवतात। ते एकाच वर्गात बसवलं की सगळं 3 वर्ग एका वर्गात बसवलं की एका वर्गाचा अभ्यास होत नाही, एक वर्ग गोंधळ घालतो आणि एक शिक्षक कमी आहेत आम्हाला, त्याच्यामुळे 3 वर्गाला एका शाळेला तुमच्या इमारत नाही की तुम्ही दवाखान्यात शाळा भरती तुमची? आम्हाला इमारत नाहीये, खालची आमची इमारत धोकादायक झाली आहे, त्याच्यामुळे आम्ही या शाळेत आलो आहोत शिकायला। गावामध्ये वाणेगावची लोकसंख्या आहे 1120 तरी गावातल्या लोकांना आपण जास्तीत जास्त सेवा देतो आणि गरोदर मातांची स्त्रिया ज्या असतील त्यांच्या तपासण्या करतो, लहान जे मुलं असतील त्यांचे लसीकरण वगैरे करतो, आरआय करतो। जे पॅलेटिव्ह वगैरे पेशंट असतील ज्यांना अंथरुणावर खेळू नयेत त्यांना घरोघरी जाऊन तपासणी करून त्यांना सेवा देण्याचं कार्य करतो। गावच्या शाळेला सुसज्ज अशी इमारत नसल्यानं विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनानं लवकरात लवकर शाळेला चांगली इमारत बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांमधून झाल्यानं सभापतींनी गावात जनता दरबार घेऊन लोकांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलंय आणि शाळेसाठी चांगली इमारत बांधण्याचा प्रस्तावही दिलाय। शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं दुःख समजून घेऊन तात्काळ शाळेला इमारत बांधून द्यावी अशीच मागणी चिमुकल्या विद्यार्थिनींनी सरकारकडे केली आहे। आमची खालची इमारत धोकादायक झाली, आम्हाला तिथं म्हणजे शाळा भरता येत नाही म्हणून का नाही आम्ही त्या आरोग्य केंद्रात आलोय शाळा भरण्यासाठी। मग आता आमची ती 5वी ते 7वी शाळा का नाही इथे भरते आणि 1ली 2री एका वर्गात असते आणि 3री 4थी एका वर्गात असते। आमची शाळा लवकरात लवकर ज्या ठिकाणी होती का नाही ती शाळा लवकरात लवकर दुरुस्त करून मिळावी। 5 वर्ष तर झाली त्या दवाखान्यात आहेत, तिथं डॉक्टरला बसायला व्यवस्थित हे नाही। ते बिल्डिंग बांधली डॉक्टरसाठी आणि लहान लेकरं तिथं तुम्ही शाळा भरवताय। मग शाळेसाठी ही जी मला ह्याला एक प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे की एवढा लाख निधी आला, तेवढा लाख निधी आला, नुसतं कागदावरच, पण ऍक्च्युअली अंमलात काय? 0 आहे, सगळं 0।
मग जनतेसाठी काय काय मागणी गावकऱ्यांची? मागणी म्हणजे ती शाळाच व्हावी ही अपेक्षा आहे आणि दुसरं काय. आम्ही आज या ठिकाणी जे वाणेगाव मध्ये आलो ते जनता दरबाराचं शासकीय जनता दरबार आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राणादादा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संकल्पनेनुसार आम्ही जनता दरबार घेत आहोत आणि त्या गावचा प्रत्येक गावचा 108 गावच्या पूर्ण गावांचा आढावा आम्ही या ठिकाणी घेणार. प्राथमिक शिक्षण प्रगतीचं लक्षण म्हणत शिक्षणावर कोट्यवधीचा खर्च करणाऱ्या सरकारनं धाराशिवच्या वाणेगावची शाळा बांधून देऊन मुलांचं शिक्षण आणि रुग्णांचे उपचार स्वतंत्रपणे करण्याच्या दिशेनं पाऊल उचलावं अशीच मागणी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी केली आहे. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.